श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ TJ 89.6 FM. आपल्या परिसराचा आपला आवाज. आषाढी एकादशी निमित्त आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापिका प्राची सुर्डीकर आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आषाढी वारीबद्दल बरेच काही जाणून घेणार आहोत. आषाढी वारीचा इतिहास, त्याचे महत्त्व, जनमानसावर आषाढी वारीचा असणारा पगडा, संत साहित्य, काही अभंग, त्यांचे निरूपण, तर वारकऱ्यांशी किंवा वारकरी सेवाभावी व्यक्तींशी थेट संवाद देखील साधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमाला. धन्य संत सदन, धन्य धन्य संत सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण. श्रोते हो, आज आहे 15 जुलै 2024. आषाढी वारीचा 18वा दिवस. काल माऊलींच्या पालखीचा मुक्काम भंडी शेगाव येथे होता, तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम पिराची कुरोली येथे होता. विठ्ठल आता अगदी बोटावर मोजावेत इतक्या छोट्याशा किलोमीटरच्या अंतरांवर जवळ आलेले आहेत. पंढरीचा महिमा देता आणिक उपमा, पंढरीचा महिमा देता आणिक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ, आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ. तुका म्हणे पेठ, तुका म्हणे पेठ, भूवरी हे वैकुंठ, भूवरी हे वैकुंठ. पंढरीच्या श्रेष्ठत्वास दुसरी उपमाच देता येत नाही, कारण यासारखे दुसरे ठिकाण त्रैलोक्यात नाही. येथे गेल्या गेल्या देव भेटतो. बाकीची सर्व तीर्थे कालांतराने फळ देणारी आहेत. ही पंढरी पेठ मात्र पृथ्वीवरील साक्षात वैकुंठच आहे. आणि या भूवैकुंठावरील सावळ्या रूपाला भेटण्याकरिता एवढा खटाटोप करून, हजारो किलोमीटरचा प्रवास करून, घर दार शेत संसार सगळे सगळे मागे ठेवून आज जवळजवळ महिनाभर हा वारकरी एकच ध्यास उरी बाळगून आहे आणि पंढरीच्या जवळ पोहोचल्यामुळे अत्यानंदी आहे. त्या निमित्ताने ऐकूयात पुढील गीत, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले. सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले. विसरून गेले देह भान, देह भान. विसरून गेले देह भान, सावळ्या विठ्ठला. गोजिरे हे रूप पाहुनिया डोळा, दाटला उमाळा अंतरी माझा, अंतरी माझा. सुखयाचा भाव पाहुनी निसंग, तारिले अभंग तूच देवा, तारिले अभंग तू
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा कालचा मुक्काम भंडी शेगाव येथे होता. पालखी सोहळा आज दुपारी भंडी शेगाववरून पुढे मार्गस्थ होईल. भंडी शेगावहून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर बाजीरावची विहीर येथे दुसऱ्या उभ्या रिंगणाचा सोहळा पार पाडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा सोहळा देखील काल पिराची कुरोली येथे मुक्कामी होता. येथून पुढे मार्गस्थ होत हा पालखी सोहळा देखील वाखरीतील बाजीरावची विहीर येथे पोहोचणार आहे आणि तेथे तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील उभ्या रिंगणाचा सोहळा पार पाडला जाणार आहे. उभ्या रिंगण सोहळ्यातील अश्वांची दौड पाहण्याकरिता मोठी गर्दी झालेली असते. ज्ञानेश्वर पालखी मार्ग आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील शेवटचा टप्पा व मुक्काम वाखरी या गावी असतो आणि महत्वाचे म्हणजे येथे उभे आणि गोल रिंगणाचा सोहळा होत असतो. असे सांगण्यात येते की 200 वर्षांपूर्वी वारकरी संप्रदायाच्या सुखसोयींसाठी दुसरे बाजीराव पेशवे यांनी वाखरी येथे विहीर बांधली. त्यांनी स्वतः 11 वर्षे पालखी सोहळ्याची संगत करत वारी केलेली आहे. दुसरे बाजीराव यांनी ही चिरेबंद दगडी काम करून आयताकृती विहिरीचे बांधकाम केले आणि म्हणून तिला बाजीरावची विहीर असे नाव पडले. याच बाजीराव विहिरीच्या बाजूने उभा रिंगण सोहळा तसेच गोल रिंगण सोहळा देखील पार पाडला जातो. रिंगणाची प्रथा का सुरू झाली याचा विचार करिता असे सांगता येईल की परमार्थ हा गंभीरतेने स्वतःला क्लेश करून घेत अत्यंत कठीण साधन अनाकलनीय नसून ते हसत खेळत भगवंताच्या नावात स्वतःलाही विसरता येते आणि भगवंत त्या योगे साध्य करता येतो हेच दर्शविण्यासाठी रिंगण सोहळा पार पाडला जातो. तर ऐकूयात पुढील गीत रंगी तुझ्या रिंगणाच्या सोहळी. खांदी पताका घेऊनी वारी माळ तुळशीची शोभे गळा रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी राव दारी उभा माझ्या देतो बीट पायी तुझ्या सेवा करीन योगे योगे माहुली हरी मुखी नाम घोष कर्म तुझे नाम धर्म कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पांडुरंग वारकरी पंथा पांडुरंग वैकुंठी दिसे स्वर्ग रे रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी देहा रंग सावळाच्या अंगणी
एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह, एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह, आतुर असतो फक्त वारीच्या आगमनासाठी. जसा आला होता वैकुंठीचा राया तुकोबाच्या भेटीसाठी. इंद्रायणीच्या काठापासून ते चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत तू असतोस आमच्या सोबत नाचून धुंद झालेलं पाहण्यासाठी. स्वतःच्या कामाला पांडुरंग मानणारे काही थकलेले भेगाळलेले देह असतील तिथून तुझ्या वारीचा सोहळा अनुभवतात. कारण तुझे काही मधुकरी ते काम आमच्यासाठी करतात, तुझे दूत म्हणून. त्यांचा अट्टहास पूर्ण झाला. फेसबुक दिंडी माझ्या गाभारी माझी पंढरी. आपण आत्तापर्यंत संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत सोपान काका, संत निवृत्तीनाथ आणि रखुमाबाई यांच्या पालखी सोहळ्याचा वेध घेतलेला आहे. पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या या काही मानाच्या पालख्या समजल्या जातात. अशीच एक पालखी पिंपळनेर वरून पंढरपूरकडे मार्गस्थ होते आणि ती म्हणजे संत निळोबाराय यांची पालखी. मग कोण होते हे संत निळोबाराय? प्रति पंढरपूर श्री संत निळोबाराय हे घोडनदीच्या काठी प्रभू रामचंद्राने स्थापन केलेल्या रामलिंगाचे निस्सीम उपासक होते. रामलिंगाची ते मनोभावे पूजा अर्चा करीत असत. कुलकर्णी वतनही त्यांच्याकडे होते, पण त्यांच्या देवपूजेत कुलकर्णी वतनामुळे व्यत्यय आल्यामुळे त्यांनी वतन सोडून दिले व पूजा अर्चा, पंढरीची वारी आणि नामस्मरणात ते तल्लीन होऊ लागले. त्यांनी पंढरपूर, आळंदी, देहू अशी नियमित वारी सुरू केली. त्यांची पत्नी सौ मैनाबाई हिने सुद्धा पतीबरोबर पायी वारी सुरू केली. शिरूरहून निळोबा पायी पिंपरनेर, पारनेर मार्गे पंढरपूर, आळंदी, देहू अशी वारी करीत असताना संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांचा व निळोबांचा परिचय झाला. नारायण बुवांकडून तुकाराम महाराजांचे चरित्र ऐकावयास मिळाले. त्यामुळे निळोबा खूप प्रभावित झाले. पारनेरला असतानाच निळोबा रायांच्या मुलीचे लग्न झाले. लग्नात स्वतः पांडुरंगाने विठूगडाच्या रूपाने पाणी भरण्यापासून सर्व काम केले. लग्नानंतर निळोबा रायांनी विठूगड्याला हाक मारली. त्यांच्या कामाचा मोबदला त्याला द्यावा म्हणून बोलावले. देवघरातील कामे उरकून येतो असे म्हणून विठूगडी देवघराकडे गेले. तेथे फक्त तुळशी, फुले व बुक्का होता. निळोबांनी सर्व जाणले. त्यांचे अंतःकरण भरून आले. मुलीच्या लग्नाचा सर्व भार पांडुरंगानेच उचलला. खूप श्रम पडले. त्यामुळे निळोबा रायांचे अंतःकरण कळवळले. या निमित्तानेच ऐकूयात पुढील गीत देव विठुराया. करकटावरी तुळशी माळ गळा, ऐसे रूप डोळा दावी हरी. हो करकटावरी तुळशी माळ गळा, ऐसे रूप डोळा दावी हरी. कटी पितांबर कासमीरवली, ठेविले चरण विटेवरी. मन मंदिरात देवा तुझा ध्यास, भक्तीचा हा ठेवा आला बाभरास. दाही दिशा चराचरी याची कृपा छाया. माझा सावळा सावळा देव विठुराया, माझा सावळा
ऐसे ध्यान तुझ्या चिंतनान भक्तीचा हा संग जागू दे ग. लागो ऐसे ध्यान तुझ्या चिंतनान भक्तीचा हा संग जागू दे ग. तूच बाप माय सुखाचा उपाय काया तुझ्या चरणी लागू दे ग. विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला. हो गोड तुझे रूप सजले मनात गंध परिमळ रुजले श्वासात तुरले अंतरंग तुला भेटण्याला. माझा सावळा सावळा देव विठुराया, 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 माझा सावळा सावळा देव विठुराया. पिंपळनेरचे भुलोजी पाटील गाजरे यांनी निळोबारायांना विनंती केली की तुम्ही आमच्या गावी म्हणजे पिंपळनेरलाच येऊन राहावे. शिरूरऐवजी तुम्ही पारनेरला राहत आहातच, मग पारनेरऐवजी पिंपळनेरलाच आपण राहावे असा खूप आग्रह धरला. त्यामुळे निळोबाराय पिंपळनेरलाच स्थायिक झाले व पिंपळनेरहून ते आळंदी आणि पंढरीची वारी करू लागले. प्रत्येक वेळी त्यांना तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेल्याचे वर्णन ऐकावयास मिळत होते. त्यामुळे तुकाराम आपले गुरु असावेत असे त्यांना सारखे वाटू लागले. निळोबारायांनी तुकाराम महाराजांचा ध्यासच घेतला. त्यांच्या तोंडी ध्यानी मनी फक्त तुकाराम महाराजच होते. तुका ध्यानी तुका मनी तुका दिसे जनी वनी, तुका ध्यानी तुका मनी तुका दिसे जनी वनी, तुका तुका म्हणोनी निशी दिनी बोलावे, तुका तुका म्हणोनी निशी दिनी बोलावे अशी निळोबारायांची तुकाराममय अवस्था झाली. सर्वांनी खूप समजावून सांगितले, तुकाराम महाराज आता येऊ शकणार नाही, ते वैकुंठाला गेलेले आहेत. पण निळोबारायांनी अन्न पाणी वर्ज्य केले, कडकडीत उपवास करून तपश्चर्येस सुरुवात केली आणि ते अन्न पाण्या वाचून 42 दिवस एकाच अंगावर पडून तुकाराम महाराजांचा अखंड जप करत होते. शेवटी पांडुरंगाला न राहून त्यांनी निळोबांना दर्शन दिले. पांडुरंगाने म्हटले, निळोबा उठ, मी आलोय, काय मागायचे आहे ते माग. निळोबांनी डोळे उघडून पाहिले तर प्रत्यक्ष पांडुरंगच उभे. पण निळोबारायांनी परखडपणे त्यांना सांगितले, देवा, मी तुला बोलाविले नाही, मग तू का आलास? मी तुला ओळखतच नाही. मी तुकाराम महाराजांच्या भेटीस आसुसलेलो आहे. अशी ही निळोबारायांची तुकाराम महाराजांप्रती असलेली निष्ठा. चला तर ऐकूया पुढील भक्तिगीत, विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला. विठ्ठल तो आला मला भेटण्याला, विठ्ठल तो आला मला भेटण्याला.
माळ घालून गळा कधी नाही फुटले टाळ तुळशी माळ घालून गळा कधी नाही फुटले टाळ पंढरीला नाही गेले चुकून आहे एक वेळ पंढरीला नाही गेले चुकून आहे एक वेळ दिवाऱ्यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ दिवाऱ्यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ चरणांची त्यांचा धूळ चरणांची त्यांचा धूळ रोज लावी कपाळाला विठ्ठल तो आला मला भेटण्याला सत्यवाच माझी होती वाचली न गाथा पोथी सत्यवाच माझी होती वाचली न गाथा पोथी घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती शिकवण मनाची ती बंधू भाव सर्वाभूती शिकवण मनाची ती बंधू भाव सर्वाभूती विसरून धर्म जाती विसरून धर्म जाती दीघास केल्याला विठ्ठल तो आला मला भेटण्याला विठ्ठल तो आला मला भेटण्याला मला भेटण्याला मला भेटण्याला विठ्ठल तो आला मला भेटण्याला निळोबारायांनी विठ्ठलाला सांगितले की मी तुकाराम महाराजांच्या भेटीस आसुसलेलो आहे. तेव्हा तू परत जा आणि येथे तुझलागी बोलाविले प्रार्थिल्या वाचुनी आलासी का. तेव्हा तू परत जा. प्रल्हादा कैवारी दैत्याची दवाया स्तंभी देवराया प्रकटोनी तैशा परी मज नाही बा संकट तरी का फुकट श्रम केलास. तैशा परी मज नाही बा संकट तरी का फुकट श्रम केलास. निळा म्हणे आम्ही नोळखुची देवा निळा म्हणे आम्ही नोळखुची देवा तुक्याचा धावा करीत असे तुक्याचा धावा करीत असे. म्हणजे हे पांडुरंगा मी तुला बोलावले नाही मी कुठल्याही संकटात नाही मग तू येथे येण्याचे कष्ट कशासाठी घेतलेस. मी तर तुकाराम महाराजांचा धावा करीत आहे. असे परखड उद्गार ऐकून देवही स्तंभित झाला. निळोबारायांनी प्रखर गुरुनिष्ठा पाहून देवालाही परत जावे लागले आणि देवांनी तुकाराम महाराजांना सांगितले की तुम्हाला परत मृत्यूलोकात जाऊन निळोबाला अनुग्रह दिला पाहिजे. अशा रीतीने पुन्हा मृत्यूलोकी येऊन तुकाराम महाराजांनी निळोबारायांना उठविले. मस्तकावर हात ठेवून त्यांना अनुग्रह दिला. येऊनिया कृपावंते तुकया स्वामी सद्गुणाथे तुकया स्वामी सद्गुणाथे. हात ठेविला मस्तकी देऊनी प्रसाद केले सुखी. माझी वाढविली मती गुणवर्यायसा स्फूर्ती. निळा म्हणे मी बोलता दिसे परी हे त्याची सत्ता. अशा रीतीने तुकाराम महाराजांनी अनुग्रह दिल्यानंतर निळोबांनी अनेक अभंग, गवळणी, विरळणी, चांगदेव चरित्र वगैरे काव्यलेखन केले. निळोबांची वारी नियमित चालूच होती, पण परात्वे आपण पंढरीस जाऊ शकणार नाही म्हणून निळोबांनी पांडुरंगाला साकडे घातले आणि सांगितले, देवा पांडुरंगा,
मला तुझ्या चरणी विलीन कर. नाहीतर माझ्या गावी पिंपळनेरी तू ये, कारण आता ही वारी करणे माझ्या वार्धक्यामुळे मला शक्य नाही. तेव्हा तू मला तुझ्या चरणात विलीन तरी कर, किंवा माझ्या गावात म्हणजे पिंपळनेरला तू स्वतः ये. निळोबांच्या भक्तिस्तव प्रत्यक्ष पंढरीनाथ पांडुरंग भीमा नदीच्या काठी तळेगाव जवळ विठ्ठलवाडीच्या डोहात आले आणि त्यांनी निळोबारायांना दृष्टांत दिला की मी भीमा नदीच्या काठी तळेगाव जवळ विठ्ठलवाडीच्या डोहात आलो आहे आणि तू तेथून मला घेऊन जा. त्याप्रमाणे निळोबांनी मोकळी पालखी घेऊन भुलोजी पाटील गाजरे आणि इतर भक्तगणांसह तेथे जाऊन पांडुरंगाला रुक्मिणीसह डोहातून बाहेर काढले आणि पालखीतून वाजत गाजत पिंपळनेरला आणले. अशा पिंपळनेरच्या या रुक्मिणी पांडुरंगांच्या मूर्ती स्वयंभू मूर्ती आहेत. भुलोजी पाटलांनी निळोबारायांना राहण्यासाठी जागा आणि उदरनिर्वाहासाठी जमीनही दिली होती. पुढे त्याच राहत्या घरात निळोबांनी पांडुरंग आणि रुक्मिणीसाठी मंदिर बांधले आणि तेव्हापासून पिंपळनेर हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाऊ लागले. तर अशा संत निळोबारायांची पालखी दरवर्षी पिंपळनेर ते पंढरपूर असा पायी वारीचा प्रवास करते. त्याचप्रमाणे संत चांगाटेश्वर यांची देखील पालखी सासवडवरून पंढरपूरकडे दरवर्षी येते. अशा महाराष्ट्रातील जवळपास 150 संतांच्या पालख्या पंढरपूर जवळ नेमाने आषाढी वारीकरिता येतात. त्यानिमित्तानेच ऐकूया पुढील गीत विठ्ठल नामाची शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक
भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना कान भूक हरली, शाळा शिकताना कान भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली. या सगळ्या पालख्या म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत नामदेव, रुक्मिणी माता, संत चांगाटेश्वर, संत निळोबाराय, संत सोपानदेव या सगळ्या संतांच्या पालख्या वाखरी येथे एकत्र येतात. त्या सोहळ्याला संत भेट असेही म्हणतात. अशी संत भेट पाहणे खरोखर भाग्यात असावे लागते. वाखरी येथे या सगळ्या पालख्यांचे गोल रिंगण साजरे केले जाते आणि हा सोहळा बघताना शब्दही अपूर्ण पडतात. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मींचा क्षीण गेला, अनंत जन्मींचा क्षीण गेला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाशी झाली बोळवण, देखिले चरण वैष्णवांचे. एका जनार्दनी घडो त्याचा संग, एका जनार्दनी घडो त्याचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. या पंक्तीत सांगितल्याप्रमाणे सर्व संतांचे दर्शन वाखरी येथील गोल रिंगणात होते आणि त्यामुळेच हरिभक्तांना वाटते की आजचा दिवस हा धन्य आहे आणि माझ्या अनंत जन्मांचा क्षीण गेलेला आहे, कारण मी एका वेळी या सगळ्या संतांना भेटत आहे. हे माझे परमभाग्य आहे. त्यामुळे या सगळ्या संतांना आलिंगन द्यावे आणि त्यांचे चरण कधी कधीही सोडू नये. त्यामुळे असाच संतांचा सहवास मला जन्मोजन्मी लाभू देत, असे देखील येथे सांगितले जाते. त्यानिमित्ताने ऐकूयात पुढील अभंग धन्य आजी दिन संत दर्शनाचा. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, 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 धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. झाली पापा तापा तुटे दळले गेले उठावती, झाली पापा तापा तुटे दैन गेले उठावती, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन,
संतांचे दर्शन. झाले समाधान पायी विसावले मन. झाले समाधान झाले समाधान झाले समाधान समाधान झाले समाधान पायी विसावले मन. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा. तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा. तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा. तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घर. आले घरा, तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा. तो ती दिवाळी दसरा, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. 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 धन्य आजी दिन झाले. पंढरपूरच्या वारी सोहळ्यात रिंगणाची परंपरा आहे. त्यातून वाखरीचे रिंगण तर अधिक महत्त्वाचे, कारण येथे महाराष्ट्रातून आलेल्या जवळपास 150 संतांच्या पालख्या एकत्र येतात आणि सगळ्या पालख्यांचा मिळून एक दैदिप्यमान असा शेवटचा गोल रिंगण सोहळा पार पाडला जातो.
हजारो वर्षांपासून चालत निघणाऱ्या वारीचे रूपांतर जेव्हा पालखी सोहळ्यात झाले तेव्हापासून रिंगणाची परंपरा सुरू झाली. रिंगणाची परंपरा ही लौकिक अर्थानेच सुरू झालेली असावी. सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदुंगवादक, विणेकरी गोलाकार उभे राहतात. नामगजर सुरू होतो. टाळ मृदुंगाच्या एकाच तालात एकाच लयीत पदन्यास करीत वारकरी नाचू लागतात. या तालातच भरधाव वेगाने दिंडी सोहळ्यातील अश्व गोलाकार प्रदक्षिणा करीत पालखीला अभिवादन करतात. टाळ मृदुंगाचा वेग, जय जयकार आणि वायू वेगाने धावणारे अश्व हे सारे दृश्य अंगावर काटा आणणारे आणि विलोभनीय असते. रिंगणाचा आविष्कारही संपूर्ण लष्करी शिस्तीसारखाच असतो. रिंगण संपते आणि रिंगणाच्या परिघातच हमामा, फुगडी, हुतुतू, आट्यापाट्या, एकीबेकी असे नानाविध खेळ टाळ मृदुंगाच्या गजरात सुरू होतात. रिंगणाची प्रथा का सुरू झाली आणि त्यातील रूपक काय हे समजणे देखील आवश्यक आहे. मुळात वारी हा बहुरूपी संत खेळच आहे. परमार्थ हा गंभीर चिंतनाने, इंद्रिय दमनाने, शुष्क आणि अत्यंत कठीण किंवा अनाकलनीय अशा पद्धतीने करायचा नसून तो आनंदाने, खेळत, स्वतःला विसरत आणि स्वतःला परमेश्वर चरणी लीन करत करायचा असतो. आणि म्हणून रिंगण खेळले जाते. खेळ तर पांडुरंगाला देखील आवडतो. 12ही 16 गडियांचा मेळा, 12ही 16 गडियांचा मेळा, 17वा बसवंत खेळिया रे, नाचत पंढरी जाऊ रे खेळिया, नाचत पंढरी जाऊ रे खेळिया. तो स्वतःच खेळिया आहे. पांडुरंग स्वतःच खेळिया आहे. या विश्वाच्या खेळात खेळिया होतो. स्वतःही खेळतो, इतरांनाही खेळवतो. खरे तर त्याला खेळाची काय आवश्यकता. पण तुकोबाराय म्हणतात, 6 चहू वेगळा, 18ही निराळा, गाऊ वाजवू एक चाळा रे. विठ्ठल 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांच्यामध्ये वर्णिला असूनही त्यांच्या पलीकडे जाऊनही तो वारकऱ्यात रमतो, वारकऱ्यांशी खेळतो, ते या रिंगण सोहळ्यामध्ये. आणि म्हणून रिंगण सोहळ्यामध्ये स्वतः विठ्ठलही वारकऱ्यांशी खेळत असतो अशी धारणा आहे. माऊली म्हणतात, जे ऐसेनी सुखे मातले, जे ऐसेनी सुखे मातले, आपण पाची आपण गुंतले, आपण पाची आपण गुंतले, मी ते जाणे निखळ बोतले. वारकरी या रिंगणात खेळताना सुखाने इतके धुंद झालेले आहेत की ब्रह्मैक्य भावाने ते एकरूप झालेले आहेत हे देखील ते विसरलेले आहेत. जीवनाच्या परिघात ही सामरस्याची अनुभूती घेणे हेच रिंगण आहे. एका ध्येयापासून निघून ध्येयपूर्ती करून ध्यात्याने पुन्हा त्याच्या स्वरूपात येऊन मिळणे हे रिंगण होय. प्रत्येकाला आपल्या ध्येयाचे, न्यायाचे, वृत्तीचे, कर्माचे, कर्तव्याचे, जबाबदारीचे आणि पुरुषार्थाचे रिंगण समजायला हवे. हे रिंगण उभे करून जो खेळकर भूमिकेतून जीवनाकडे पाहतो तो या जीवनवारीचा आनंद यात्री होतो. या निमित्ताने ऐकूया पुढील गीत लता मंगेशकर यांच्या आवाजातील विठ्ठला विठ्ठला. भेट भावी देवा
श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आषाढी वारी या कार्यक्रमात इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटू याच वेळी एका नवीन माहितीसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ TJ 89.6 FM, आपल्या परिसराचा आपला आवाज.